नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता। मावळ साळुंबरे येथील माहेर वाशिनींच्या मेळाव्याने ग्राम प्रबोधिनी विद्यालयात रंगल्या जुन्या आठवणी। ग्राम प्रबोधिनी विद्यालय साळुंबरे येथे त्रितपपूर्ती निमित्ताने 32 तुकड्यांमधील माजी विद्यार्थिनींचा माहेर वाशिन मेळावा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला। तब्बल 32 तुकड्यांमधील युवती एकत्र आल्याने विद्यालयाचा परिसर जुन्या आठवणींनी आणि स्नेहभावनेने भारावून गेला होता। कार्यक्रमाची सुरुवात पद्य आणि मातृभूमी पूजनाने झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषाताई वहिले यांनी केले। मेळाव्यामागील उद्देश तसेच आत्तापर्यंत हा उपक्रम कशा पद्धतीने साजरा करण्यात आला याची माहिती त्यांनी दिली। यावेळी ग्राम प्रबोधिनीचे कार्यवाह भताने सर यांनी मार्गदर्शन केले। 3 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या शाळेचा आजचापर्यंतचा प्रवास आणि त्यातील विविध आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या। स्त्रियांनी व युवतींनी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहून घरातील तसेच परिसरातील समस्या ओळखून त्या सोडवाव्यात आणि प्रबोधिनीच्या विद्यार्थिनी म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी असे प्रेरणादायी आव्हान त्यांनी केले। कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेच्या उपसभापती दीपालीताई होळावळे, त्याचप्रमाणे मनीषाताई, रेखाताई भागवत, उज्ज्वलाताई भेगडे, नंदाताई आगळे, पूनम अल्लाट, दीपालीताई दाभाडे तसेच स्त्री शक्ती प्रबोधिनीच्या प्रमुख गौरीताई कापरे व वंदनाताई कामठे उपस्थित होत्या। हिरकणी प्रकल्पाच्या प्रमुख तृप्तीताई कुलकर्णी, भारतीताई खासबागे, कीर्तिताई, श्यामलताई यांच्यासह खेळांचे आयोजन करणाऱ्या सदस्यांची उपस्थिती होती। यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। मेळाव्यात विविध बॅचमधील माजी विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून शाळेतील आठवणींना उजाळा दिला। मनीषा वले, रुपाली जाधव, स्वाती मोरे, वंदना आगळे, अर्चना राक्षे, प्रणती आगळे, प्रियंका टिळेकर, धनश्री टिळेकर, शिल्पा आगळे, सुषमा बोडके, नीलम राक्षे, पौर्णिमा सावंत, शिल्पा गायकवाड तसेच शाळेतील पहिली विद्यार्थिनी शोभाताई यांनी मनोगत व्यक्त केली। शाळेने आम्हाला निर्भीडपणे बोलण्याचे, प्रत्येक अडचणींना न घाबरता सामोरे जाण्याचे आणि नेतृत्व करण्याचे सामर्थ्य दिले। आज आमच्यापैकी अनेक विद्यार्थिनी शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत अशी भावना माजी विद्यार्थिनींनी व्यक्त केली। लासूरकर सर, मनीषाताई, तांबे सर, मुंडे सर, छायाताई आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांची आवड निर्माण केली। शाळेतील प्रकल्प, उपक्रम आणि संस्कार आजही जीवनात उपयोगी पडत असल्याचे माजी विद्यार्थिनींनी सांगितले। भताने सरांनी लावलेल्या वटवृक्षावर आज पुन्हा एकदा सर्व चिमण्या एकत्र आल्या आहेत अशा भावनिक शब्दात विद्यार्थिनींनी या मेळाव्याचे वर्णन केले। ग्राम प्रबोधिनी विद्यालयाचा हा उपक्रम महाराष्ट्रात आगळावेगळा असल्याचे नमूद केले। प्रमुख पाहुण्यांनी सर्व आजी माजी विद्यार्थिनींचे कौतुक करून भविष्यातही अशाच प्रकारे एकत्र येण्याचे आवाहन केले। धावपळीच्या जीवनातून 2 क्षण संसारापासून दूर येऊन आपल्या माहेरी परतल्याचा आनंद घ्या आणि शाळेला शक्य ते सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केले। ग्राम प्रबोधिनी विद्यालयाचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यासोबतच कुटुंब, समाज आणि पुढील पिढी घडविणाऱ्या सक्षम रणरागिणी घडवल्या आहेत। मुलींना आत्मविश्वास, स्वावलंबन आणि जगाच्या बरोबरीने चालण्याचे बळ देण्याचे कार्य विद्यालयातून होत असल्याचे मान्यवरांनी सांगितले। स्त्री शक्ती प्रबोधिनीच्या गौरीताई कापरे यांनी माजी विद्यार्थ्यांना पुन्हा प्रबोधिनीशी जोडले जावे आणि आपल्या गावांमध्ये महिलांसाठी रोजगार, बचत गट तसेच मुलांच्या शिक्षणासाठी काम करावे असे आवाहन केले। कार्यक्रमाला उपस्थित नववधू माहेरवाशिनींनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती व नारळ देऊन त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमाचा समारोप लासूरकर सर यांनी केला। प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले तसेच 32 तुकड्यांमधील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले। मेळाव्याच्या शेवटी सर्व माजी विद्यार्थिनींनी एकत्रित छायाचित्र घेतली, संगीत खुर्ची, विविध खेळ आणि नृत्याचा आनंद घेऊन जुन्या मैत्रीच्या आठवणी पुन्हा जिवंत केल्या। अतिशय भावनिक आणि आनंददायी वातावरणात माहेर वाशिनी मेळावाचा समारोप करण्यात आला। प्रदीप वाडेकर, मावळ वार्ता। सांगतो आपल्या शिक्षणामध्ये आणि अन्य शिक्षणामध्ये तुम्ही घेतलेल्या आणि अन्य दुसऱ्या शाळेमध्ये शिकलेल्या मुला मुलींच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो? तर तुम्हाला नक्कीच आपले एक आग्रह काय असतो की तुमचं व्यक्तिमत्व तयार झालं पाहिजे। तुम्ही कुठल्याही परिस्थितीला घाबरायचं नाही असं तुम्हाला सांगितलेलं आहे। यश आलं बरळून जायचं नाही, अपयश आलं खचायचं नाही, तोटा झाला आनंद, नफा झाला त्याच्यापेक्षा थोडासा आनंद। पण आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा आनंद काय तर मी काहीतरी करू शकते आणि ती करू शकण्याला खूप मोठी ताकद तुमच्यामध्ये, कारण तुमच्याकडे कोणी खचून गेलेलं नसेल आतापर्यंत। स्वाद फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी, महाराष्ट्रीयन, गुजराती, जैन, साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेस आपल्या लोणावळ्यातील
स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये AC नॉन AC बैठकीची सुसज्ज व्यवस्था. आमचा पत्ता लोणावळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला. स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.